बाबा उठा ना, सेम तुमच्यासारखा दिसणारा माणूस. रिअली? कोण असावा हा माझ्यासारखा दिसणारा माणूस? एक माणूस तुझ्यासारखा दिसतो म्हणून त्याच्याशी आपल्या कुटुंबाचा काय संबंध आहे? योगायोग मनावर घेऊ नकोस व्यंकटेशा. सर, ह्या चित्रपटामध्ये तुमचा डबल रोल आहे आणि महत्त्वाची गोष्ट या डबल रोलमध्ये अशी आहे की तुम्ही एकमेकांना पाहिल्यानंतर चकित होताय, आश्चर्यचकित होताय. इन जनरल आपल्या इकडचे डबल रोल म्हणजे हा असतात असे डबल रोल असं ग्राह्य धरतात. आता हे कसं आहे, कथेमध्ये असं आहे की एका माणसाला त्याच्यासारखा दिसणारा माणूस भेटतो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखा इतका हुबेहुबा माणूस कसा दिसतो. तर ते माझ्या दृष्टीनं नट म्हणून एक मला खूप गंमत वाटली त्याची, की समजा मला समजा माझ्यासारखंच एक माणूस दिसला तर माझं काय होईल. आणि म्हणून ती दोन्ही पात्र खरं तर रंगवण्यात खूप मजा आली, की मी असा समोर येतो आणि मीच त्याला दिसतो असा जो भाग आहे तो ती ह्या डबल रोलची खरं गंमत आहे. आणि त्यानंतरचा अर्थात पुढचा कथाभाग. पण ही दोन्ही माणसं म्हणजे तो प्रोफेसर आणि तो साधा गाणारा शेतकरी गरीब गावातला माणूस, अशी जी दोन पूर्णपणे वेगळी वेगळी पात्र आहेत ती ह्या सिनेमाच्या निमित्तानं रंगवता आली. आयना का बायनापासून तुम्ही अगदी नाचायला वगैरे अशी छानशी सुरुवात केली आणि वेगवेगळ्या डान्स फ्लोअरवरती. ह्यावेळेस शेतातलं एक गाणं होतं, तर तो अनुभव कसा होता? हे गाणं रूपकुमार राठोड गायले आहेत, त्यांच्या आवाजात खरं सिनेमात मी गातो आहे. आणि कौशलने हे गाणं खूप छान केलं होतं. सिनेमामध्ये दोन पात्र जेव्हा आपल्याला दोन डबल रोल किंवा असं रंगवायचं असताना त्या गाण्याची मला खूप मदत झाली त्या कॅरेक्टरायझेशनसाठी. म्हणजे त्या गाण्यामध्येच त्या माणसाचं कॅरेक्टर इतकं की तो देवाला घाबरणारा, दया घालणारे आणि स्वतः तृप्त असलेला, आयुष्याची कुठलीही तक्रार नसलेला असा तो माणूस आहे. आणि त्या गाण्याने ते पात्र रंगवायला खूप मोठी मदत झाली. नाचाचा जो भाग आहे तो खरं तर जुजबी आहे नाच, पण मला नाचता येत असल्यामुळे त्याची थोडीशी तालीम करावी लागली आणि प्रयत्न करावा लागला. आणि हे खरं आहे की नट म्हणून मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की मला गाता येत नाही आणि मला नाचता येत नाही. नक्कीच. पण सर, तुम्ही खूप छान नाचलात, आम्हाला नक्की आवडलं. सर, तनुजाजींसोबत काम करायचा हा एक वेगळा अनुभव होता, पण तो कसा? आणि मी हे म्हटलंच आहे की खूप तनुजाजी ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि एखादा चेहरा जेव्हा प्रेक्षक इतकी वर्ष पाहत असतात आणि त्यांच्यामध्ये असलेली प्रगल्भता आणि त्यांच्यामध्ये असलेलं त्यांचं जगणं स्वतःचं, हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि भागीरथीच्या भूमिकेसाठी ते अगदी सगळं हवं होतं. एक आयुष्य जगलेली बाई, स्वतःच्या भावभावनांची ओळख असलेली बाई, तर ते सगळं तनुजाजींच्या चेहऱ्यात आहे. आणि त्या इतक्या अप्रतिम अभिनेत्री आहेत की त्यांनी तो जो रोल केला आहे आणि त्या असं जेव्हा म्हणतात की आज मी बोलणार, इतकी वर्ष स्वतःमध्ये दडवून ठेवलेलं बोलणार, तेव्हा असं खरंच त्याचा इफेक्ट जो आहे तो इतका अप्रतिम आहे की ह्या सगळा हा जो त्यांच्या चेहऱ्यावर चाललेला हा जो खेळ मला इतक्या जवळनं बघता आला. आणि माझंही काम त्या उत्तम कामामुळे खरं चांगलं झालं आहे. सर, कथेच्या बाबतीत तुम्ही नेहमीच चांगल्या चांगल्या कथा निवडल्यात आणि आता ही सुधा मूर्तीची कथा आहे, तर ह्या कथेबाबत तुम्ही किती म्हणजे डीप स्टडी होता? नाही, मी खरं सांगू का, मला असं अजूनही असं वाटतं की मराठी सिनेमाचा हिरो जर काही असेल तर कथा हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आज जो नवीन प्रेक्षक मी पुन्हा पुन्हा म्हणतो, तो जो थिएटरमध्ये पुन्हा एकदा आला आहे तो नव्या विषयांचा, नव्या कथांचा सिनेमा पाहायला आलेला आहे. इथं कोणी हिरो हिरोईन, गाणी, नाच, आयटम अशा गोष्टी नाही आहेत ज्या अगदी बरोबर उलटं सगळं हिंदीत आहे त्याच्याबरोबर उलटं चित्र मराठीमध्ये आहे. तर त्यामुळे कथा ही त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मी म्हटलं तसं की आजवर तुम्ही माझे सिनेमा पाहिलेत, म्हणजे अगदी शिवाजीराजे, काकस्पर्श, ताऱ्यांचं बेट, आजचा दिवस माझा, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये ती कथा होती की जी हिरो होती. त्यामुळे ही निवड मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे आणि आजच्या प्रेक्षकांना नवीन कथा पाहिजे. भागीरथी, मनापासून प्रेम करता येत नव्हतं माझ्यावर तर माझ्याशी लग्न कशाला केलं? माझ्या बाबांचा कोणीही तिरस्कार केलेला मला कधीच आवडणार नाही. टाकलेली बाई म्हणूनच पडणार का कमी? भूतकाळाच्या खपल्या कधी काढू नयेत. आपल्याच मनाला क्लेश होतात त्याचे.